स्वराज्याच्या न्यायासनाला नातीगोती दिसत नाही, मग त्या आमच्या मातोश्री असो किंवा मामासाहेबांची बहीण, त्याही अपवाद नाही. मामासाहेब, न बोलताच निघून गेले. काय झालं असेल युवराज? दुखावले तर नसतील ना? कशामुळे? मामासाहेब, मामासाहेब, थांबा सरनोबत. मामासाहेब, काय झालं? काय नाही. काही नाही? मामासाहेब, अहो, आमच्या दालनापर्यंत आलात आणि न बोलताच माघारी वळलात. असं का मामासाहेब? आम्हासने जाऊ द्या. मामासाहेब, मामासाहेब, आमचं काही चुकतंय का? आम्ही काही चुकीचं बोललो की चुकीचं वागलो? तुम्ही बरोबर आहे. मग आमच्या दालनात काय सांगायला येत होता तुम्ही? आता त्या सांगण्याला आणि ऐकण्याला काही अर्थ उरलेला नाही. मामासाहेब, आम्ही मातोश्रींबद्दल काही बोललो, त्याचं वाईट वाटलं तुम्हाला? युवराज, तुर्तास आम्हास जाऊ द्या. जा मामासाहेब, पण सांगून जा. आम्ही जर चुकत असू तर आमचा कान धरण्याचा अधिकार आहे तुम्हाला. पण हे असं तुमचं पाठ फिरवून जाणं आम्हाला पेलवणारं नाही मामासाहेब. आमची अवस्था आमच्या वसंतगडावरच्या चंदोबासारखी झाली. चंदोबा? हातपाय नसल्यासारखी तरा झाली. जे काही मनात असेल ते स्पष्टपणे बोला, पण बोला. मामासाहेब, तुमच्यामुळं आता कुठं स्वराज्याची घडी पुन्हा नीट बसायला सुरुवात झालीय. तुम्ही त्या उपद्रवी माणसांना शिताफीनं पकडून आमच्या हवाली केलं. आम्ही तर काय सगळ्यांवरच भरोसा ठेवून होतो, पण तुम्ही स्वराज्याला जागलात, छत्रपतींचा विचार जागवलात, निष्ठा जपलीत. निष्ठाच आड येते. मामासाहेब, मामासाहेब, त्या सोमाजीचं बोलणं मनावर घेऊ नका. तो तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी बोलत असणार. असं पण आमचं नातं आता निष्ठेच्या आड येतंय असं मला वाटतं. नाही हो मामासाहेब, मुळीच नाही. तुम्हाला लाख वाटत, पण लोक काय म्हणतात ते महत्वाचं. लोक आता नातं आणि निष्ठा याची गफलत करायला लागले. ती म्हणून जाऊ द्या मामासाहेब. हात जोडतो, आम्हाला अडवू नका. अनाजी पंतांची खेळी फसली. आम्ही नको नको म्हणत असतानाही त्यांनी मोठा घास घेतला आणि फसले. स्वतःही फसले आणि आम्हालाही फसवलं. आपल्याला असं हतबल होऊन चालणार नाही. आधी रायगडाच्या सुरक्षेबद्दल बोला. रायगडाच्या सुरक्षेची सगळी तजवीज झालेली आहे. सरदार मालसावंतांना सकाळीच अनेक सरदार येऊन मिळालेत. शिवाय आपले नवे सरनोबत कान्होजी भांडवलकर यांनी मोठी तयारी केली. शंभूराजे येण्याच्या वाटेवर मोठ्या फौजा उभ्या केल्यात. उत्तम. शिवाय आपण गडाचे दरवाजे बंद जरी केले तरी आतील मुठभर मावळे वर्ष 2 वर्ष गड सहज झुंजू शकतील. गडावर चालून येणारे हे गडावरचेच आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. शंभूराजे काही एकटे नाहीये, त्यांच्या सोबत आमचे दादासाहेब आहेत. पण हंबीरराव त्यांच्या सोबत आलेच नाहीत तर? म्हणजे आम्हास असं वाटतं की आपण आणखीन एक प्रयत्न करायला हवा. त्यांचं मन जिथं वळायचं होतं तिथं आधीच वळलंय. आता सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. उगाच आपण हात दाखवून अवलक्षण कशाला करायचं? पण राजमातोश्री, आपण शेवटच्या सैनिकापर्यंत लढायचं असतं. शिवाय हंबीरराव गडी पोलादी, पण मन मेणाचं आहे. मायेची ऊब मिळाली वितळणार. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही प्रयत्न करून बघू. पण
प्रयत्न पारड फिरवणारा पाहिजे. एकटे चालत? मामासाहेब कुठे? ते गेले, नाही थांबले. आपल्या बोलण्यामुळे दुखावले तर नाहीत ना? कदाचित दुखावलेच असणार. पण असे कसे दुखावतील? आपण तरी असं काय वाईट बोलला? सो तेच तर समजत नाहीये आम्हाला. आम्ही किती समजावण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला तरी नाही थांबले. नका काळजी करू, आम्ही जाऊन बघून येतो. करा प्रयत्न. कोण आहे रे तिकडे? कुठं उतरलेत मामासाहेब? 3 दरवाजा जवळच ना? आलोच आम्ही. रायप्पा, आमचा मेणा तयार ठेवायला सांगा. आम्ही मामासाहेबांना भेटायला चाललोय. आलोच तयार. तेच सांगाय आलो. सरनोबत गड उतार झालं. काय गडउतार झाले? होय, कुठे गेले? तळबीडला. मावळ्यानं सांगत होतं ते मी ऐकलं आणि सांगाय आलो. याचा अर्थ मामासाहेब दुखावले, नाराज झाले. नक्कीच, नाहीतर असे न सांगता गडउतार होणार नाही. युवराजनी, आमची तलवार द्या. रायप्पा, घोडा जीन बंद कर. आम्ही आलोच. म्हणजे तुम्ही? तळबीडला निघतो आहोत. मुजरा, खलिता रायगडावरून आलाय. अगं बाई, खलिता रायगडावरून? राजमातोश्रींचा. सोयरा वंशनचा. बघू. वज्रचूडे मंडित सकल सौभाग्यवती उमा वहिनी साहेब यासी दंडवत. हे पत्र शेवटचं असं समजून वाचावं. यापुढे पत्र पाठवणं नाही. पत्राची वहिवाट बंद होण्याची चिन्ह अधिक. कारण आमचे बंधुराज. दादासाहेब त्यांच्या शब्दाला जागले नाहीत. खरं तर मोहितेंच्या घराण्याची माया ही माहेर वाशिणीसाठी दाट असते. पण माया पातळ होऊ लागल्याचा अनुभव आला. हे असं काही घडेल असं वाटलंच नव्हतं. आमच्या दादासाहेबांच्या संमतीनंच त्यांच्या सख्ख्या भाच्याला गादीवर बसवायचा खाट घातला. तो सिद्धीच नेला. अनाजीपंत मोरोपंत तळबीडला आले होते. आम्ही त्यांच्याकडे निरोप दिला होता. शंभूराजेंना रायगडावर घेऊन येण्याचा आदेशही दिला होता. तशी चर्चाही झाली होती तळबीडला. दादासाहेबांनी संमती दिली होती. पण ठरल्याप्रमाणे दादासाहेब वागले नाहीत. उलट मंत्र्यांना अटक करण्यास सहकार्य दिलं. हे बरं झालं नाही. शब्दाला खोट पडली. या झाल्या प्रकारामुळे नात्यातला कोतेपणा पुढे आला. यात सख्ख्या भाच्याचं भलं होऊ नये हेच दिसून आलं. मग आतापर्यंत दिलेली वचनं, घेतलेल्या आणाभाका, त्यांचा फोलपणा समोर आला. अशानं भावा बहिणीचं नातं कितपत टिकेल असं वाटतं. आम्ही छत्रपतींच्या पत्नी आहोत याचंही भान ठेवावं. आमचे हंसाजी दादा
सरनोबत हंबीरराव झाले. ते तलवारीच्या जोरावर झाले हे जरी खरं असलं तरी आमच्या नात्यातील गिलावाही त्यावेळी उपयोगीच पडला आहे. हे विसरू नये त्यांनी. नात्यात गुंता होऊ असं काही करू नये. जो जो गुंता सोडवत जाऊ तो तो गुंता वाढत जातो असाच अनुभव आहे. सुटण्यास अजून काय सांगावं. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आमच्या वहिनी साहेब आहात म्हणून हे पत्र. आमची मर्जी गैर होऊ देऊ नये. लेखन सीमा. दादा दादा अखेर गैरमर्जी झालीच. कोणाची गैरमर्जी झाली? हंबीररावांची, सरनौबतांची गैरमर्जी झालीच. त्यांची गैरमर्जी तर आहेच देवा, पन्हाळ्यावर आल्यापासूनच. म्हणून तर आपल्याला हे दिवस बघायला लागतात. अहो सरनौबतांची गैरमर्जी झाली ती शंभू राजांवर. काय सांगतोस? हो खरं तेच सांगतोय. म्हणजे मारलेली पाचर उपयोगी ठरली तर? हो पण गैरमर्जी म्हणजे झालं काय? फिसकटलं त्यांच्यात, नाही जमलं. अखेर बेबनाव झाला. काय बेबनाव झाला? हंबीरराव गड उतार झाले, गेले निघून. पण तुला कोणी सांगितलं? दादा पहारेकरी चर्चा करत होते. त्यातला एक पहारेकरी जनार्दन पंतांना मानतो. तो देत असतो खबरा. मला ऐकू यावं म्हणून मुद्दामून मोठ्याने बोलतो तो. सुरनीस, थोडक्यात सरनोबतांचा स्वामीनिष्ठेचा ज्वर उतरला तर? उतरणारच होता तो. हो, शंभू राजांबरोबर लढाईला जाणं वेगळं आणि शंभू राजांसोबत राहणं वेगळं. कळलं? याचा अर्थ लवकरच आपली सुटका होणार. व्हायला हरकत नाही, कारण आपल्यावर येणारं बालन सोमाजीने रायगडाच्या दिशेने वळवलं. शाब्बास सोमाजी, शाब्बास. आता काय बी करून धन्यासनी सांगायला पाहिजे, नाहीतर सख्खी नाती तुटून काय उपयोगाचं. एकदा दुरावलं की दुरावलंच. आईसाहेब, आईसाहेब, काय झालं? अहो आमच्या पतंगाच्या दोऱ्याचा गुंता झालाय. इथं भावा बहिणीच्या नात्याचा गुंता झालाय. तो सुटना आणि तुम्हाला दोऱ्याच्या गुंत्याचं पडलंय. काय झालं? काय सांगायचं? तुम्ही मागं व्हा. तुमच्या बाबांना काय कळत नाही. अगं बाई, काय ग केलंय बाबांनी? काय करतायत? रक्ताची नाती तोडाया निघालीत. बहिणीच्या पाठीशी उभं राहायचं सोडलं आणि हे विपरीत करायला निघालेत. पण काय ग विपरीत केलंय त्यांनी, ते तरी सांग. हा गे हेच, रक्ताची नाती सोडून स्वराज्य स्वराज्य करायला लागलेत. मग बरोबरच आहे बाबांचं. काय बरोबर? ते स्वराज्य स्वराज्य करतात ते महाराजांनी शिकवलं आपल्याला. मग ते विसरायचं का ग? तुम्ही तुमच्या बाबांवर गेलात. हो, रक्ताची नाती ही मोठी असतात. बघा बरं, सोयरावंश किती नाराज झालेत ते. हो, कसला खरमरीत खलिता पाठवलाय त्यांनी. एकदा तुटलं की तुटलंच. सांगा तुमच्या बाबांना. बाबा करतील ते योग्यच करतील. काय योग्य करतील? अगं बाबांनीच सांगितलं आम्हाला की मोहित्यांचं इमान मोठं, त्याला जागायचं. कळलं?
बरोबर लाख मोलाचं बोललेस तारा. मोहित्यांचं इमान स्वराज्यासाठी. तुझ्या मुखातनं महाराजच बोलले जणू. माझी लेक तारा. आई शाबास. माझी बहादूर लेक तारा. तुझं नाव तारा, पर गड्या तू तलवार आहेस माझी. आधी ती तलवार खाली ठेवा आणि हे वाचा, मग कळल मी काय म्हणते ते. अरे देवा. कळलं आता. युवराज. बाबासाहेब, मामासाहेब, तुम्ही चंदोबाचं नाव घेतलं आणि निघून आला. आम्हाला चंदोबा ठाऊक आहे. रावणाची बहीण शूर्पणखेचा मुलगा चंद्रसेन. त्यानं कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि देवांचा नायनाट करण्यासाठी समशेर मागितली. पण ती समशेर चंदोबापर्यंत पोहोचलीच नाही. त्याला ती मिळालीच नाही. मग कोणाला मिळाली? लक्ष्मणाला. आणि लक्ष्मणानं ती समशेर चंदोबावरच चालवली. ज्या बेटावर चंदोबा तप करत होता तिकडं लक्ष्मणानं ती समशेर फेकली. चंदोबाचे दोन्ही हात छाटले गेले, दोन्ही पाय तुटले. तो पांगळा झाला. हो मामासाहेब, या गोष्टीत तुम्ही चंदोबा नाही, लक्ष्मण आहात. लक्ष्मण. आणि चंदोबा आहेत कारस्थानी कारभारी. तुमच्या इमानामुळे त्यांचे स्वार्थाचे हात छाटले गेले. मुत्सद्दीपणा पांगळा झाला. पाप्याला शिक्षा मिळाली, पाप्याला शिक्षा मिळाली. मामासाहेब, तरीही तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे कारस्थान विसरून जातो. मातोश्रींना अभय देतो. कुणालाही अभय देण्याची काही गरज नाही. मामासाहेब, पुरावा काय मातोश्रींच्या सहभागाविषयी? हा पुरावा चालेल? युवराज, आजवर तुमच्या बरोबर बाबा होते, आता मी सुद्धा आहे. आमचा घोडा लवकरच मोठा होईल. मामासाहेब, बाळ मुखातून हे असे बोल ऐकले की आमची उमेद वाढते, आमची हिंमत वाढते. तुमची मुलगी आहे म्हणून ताराचं कौतुक करत नाही, पण असे संस्कार राहिले तर ही उद्याची भद्रकाली असेल. येतो आम्ही. बाबासाहेब, पुरावे हाती लागले. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे जो कोणी स्वराज्य हिताआड येईल त्याची गय करायची नाही. द्या सबूत. गय केली जाणार नाहीच.
शब्द आहे आमचा.